नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर अमित चव्हाण यांनी मांडलेला एक विचार, अपमानाचं रूपांतर यशात करा. आता हे करण्यासाठी नेमकं काय करायला हवं ऐकूया. आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपल्याला अपमानांच्या फटकाऱ्यांना सामोरं जावंच लागतं. आता अपमान म्हणजे फक्त कोणी तोंडावर केलेली टीका नाही, तर कधी आपल्याच अपयशाची सलसुद्धा असते. खरं तर प्रश्न हा नाही की अपमान कधी होतो. खरा प्रश्न असा आहे की त्या अपमानाला आपण कसा प्रतिसाद देतो. आता अपमान कुठल्याही स्वरूपात असू शकतो, म्हणजे शब्दातून, वागणुकीतून, कोणाच्या डोळ्यातल्या कमी लेखणाऱ्या भावातून. कधी लोक तुम्हाला हसतात, कधी तुलना करून तुम्हाला छोटं करतात, कधी थेट तुम्हाला नालायक ठरवतात. त्याचा परिणाम असा होतो, मनात एक खोल दुखावलेपणाचं वादळ निर्माण होतं आणि आत्मविश्वास गमावल्याची भावना. पण हेच वादळ आपल्या ऊर्जेचा स्रोतही बनू शकतं. फक्त त्यासाठी आपल्याला योग्य दिशेनं पुढे जावं लागतं आणि त्यासाठी आपण अपमानाचा स्वीकार करायला हवा. पहिलं पाऊल म्हणजे सत्य पचवायला हवं. हो, झालाय अपमान, पण याचा अर्थ असा नाही की माझी किंमत कमी आहे. आपल्या भावना स्वतःशी प्रामाणिक राहून स्वीकारायला हव्या. अपमानाचा भार मनावर न ठेवता त्याला आपल्या यशाचं इंधन बनवायला हवं. जेव्हा अपमान होतं त्या क्षणी भडकणं खूप सोपं असतं, पण शांत राहण्यात खरी ताकद असते. अपमान का झाला, त्यामागचं काय सत्य आहे आणि यातून मला काय शिकता येईल, यावर आपण विचार करायला हवा. आता अपमान झाल्यानंतर हात गाळून रडण्यात अर्थ नाही. त्याऐवजी ठरवा आपल्याला कुठं जायचंय, काय मिळवायचंय. मग आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवं. लोक आपल्यावर हसले ठीक आहे, पण आता त्याच लोकांनी आपलं कौतुक करायला हवं असं काम आपण करायला पाहिजे. अपमानाचा सर्वोत्तम बदला म्हणजे आपलं यश. आता याविषयीची प्रेरणादायी उदाहरणं अनेक आहेत. त्यातलं उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन. तुमचं व्यक्तिमत्व हिरोच्या लायकीचं नाही आणि तुमचा आवाज खूप विचित्र आहे, हे वाक्य ऐकून अमिताभ बच्चन रडत बसले नाही. त्यांनी मेहनत केली आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आणि आज त्यांचा आवाजच त्यांची ओळख आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा शाळेत शिक्षकांनी अपमान केला म्हणून कलाम थांबले नाहीत. त्या अपमानाला त्यांनी प्रेरणेत बदललं आणि भारताला नव्या उंचीवर नेलं. म्हणूनच आत्मविश्वास बाळगायला हवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, संयम ठेवायला हवा आणि प्रयत्नात सातत्य ठेवायला हवं. हे करत असताना मनात विचार येतो की का उत्तर द्यायचं आपण अपमानाचं. तर अपमानाचं उत्तर यशाने द्यायचं असतं. ते आदर मिळवण्यासाठी, आपला आत्मसन्मान वाढवण्यासाठी, नवीन संधी मिळवण्यासाठी. यश हे आपल्या अपमानाचं सर्वोत्तम उत्तर आहे. अपमानानं खचून जाणं सोपं असतं, पण खचलेल्या मनाला बळ देऊन उभं करणं ही खरी किमया असते. म्हणून यशाची उंची गाठायला हवी आणि आपलं उत्तर आपण सगळ्यांना द्यायला हवं. लोक काय म्हणतात ते सोडा. आपण आपलं ध्येय निश्चित करून त्या ध्येयाकडे वाटचाल करणं, कसोशीनं ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. आणि जेव्हा आपण आपले प्रयत्न 100% करतो ना, त्यावेळेस यश हे आपलंच असतं. तेव्हा अपमानाने खचून न जाता त्याला आपल्या यशाची प्रेरणा बनवा. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.